मंडळी, दादर स्थानकाच्या पूर्वेला तब्बल 80 वर्ष उभ्या असलेल्या हनुमान मंदिराच्या विश्वस्तांना हे मंदिर हटवण्यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे। रेल्वेच्या जागेवर बांधण्यात आलेले हे मंदिर दादर स्थानकाच्या विकासाच्या कामामध्ये अडथळा बनत असल्याचं मध्य रेल्वेकडून नोटीसमध्ये नमूद करण्यात आले। त्यामुळे हे मंदिर पाडून रेल्वेची जागा मोकळी करावी असं मध्य रेल्वेनं नोटीसमध्ये म्हटलंय। 2018 सालापासून देण्यात आलेली ही 5वी नोटीस आहे, पण 80 वर्ष जुनं हे मंदिर हटवण्यास विश्वस्त आणि भाविकांकडूनही विरोध होतोय। त्यामुळे या प्रकरणात रेल्वे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। पाहूयात आमच्या प्रतिनिधीने या मंदिर परिसरातून घेतलेला आढावा। सध्या मी दादर स्टेशन परिसरात आहे आणि दादर स्टेशनच्या पूर्वेला अगदी स्टेशनला लागून आपण हे हनुमानाचं मंदिर बघतोय। सांगितलं जातं की 80 वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि हमालांनी मिळून हे सगळं मंदिर बांधलेलं आहे आणि याच हनुमानाच्या मंदिराला मध्य रेल्वेकडून नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आपण जर आतमध्ये गेलो तर मूळ हे हनुमानाचं मंदिर आहे आणि बाजूला साईबाबांचं सुद्धा मंदिर इथे आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच मंदिराला नोटीस पाठवण्यात आलेली आहे कारण प्लॅटफॉर्म नंबर 12 जो दादर स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर 12 आहे त्याला लागूनच हे मंदिर आहे आणि दादर स्टेशनचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं हे जे मंदिर आहे ते अडथळा बनत जातं आणि त्यामुळेच दादर स्टेशनच्या डेव्हलपमेंटसाठी हे मंदिर हटवण्यात यावं अशा प्रकारची नोटीस या मंदिरांच्या विश्वस्तांना पाठवण्यात आली आहे। ट्रस्टनीसुद्धा अधिकृतरित्या याचं अद्याप उत्तर दिलेलं नसलं तरी जे भाविकांची आपण ज्या प्रकारे भावना तीव्र असलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे एक प्रकारे या ठिकाणचे स्थानिक खासदार अनिल देसाईंनी सुद्धा संसदेत हा मुद्दा उचलला। त्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषदेत हा मुद्दा उचलत यावर सरकारनं योग्य ते उत्तर द्यावं आणि अशा प्रकारे तुम्ही मंदिर हटवण्याचं काम करणार का असा सुद्धा सवाल सरकारला विचारला आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह वेदांतने एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।